नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता असा जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे की अंजली आता जेव्हा ईश्वरीवर आरोप करते, ईश्वरीवर इतका घाण आरोप तिने केलेला आहे की हिच्या आईने जसं आपल्या बाबांना फसवलं तसंच मात्र आता ही माझ्या नवऱ्याला फसवत आहे आणि जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे। हे जेव्हा आता अर्णवने ऐकलेलं असतं, अर्णवला खूप राग येतो आणि अर्णव चक्क अंजलीवर धावून जातो तिच्या कानामागे देण्यासाठी। तेव्हा आता हे सर्व काही दृश्य बघून ईश्वरीला फार वाईट वाटतं आणि धक्का बसतो, कारण आता अंजली ताई इतकं घाण म्हणजे नालायक बोलू शकतात, खरंच आपल्यावर असे आरोप त्या कसं करू शकतात। एकदा आरोप करण्याअगोदर त्यांनी विचार करायला हवा होता। म्हणून आता नक्की हे सगळं राकेशने सांगितलेलं असावे आणि राकेश बदललेलं नाही हे सगळं काही ईश्वरीच्या लक्षात येते। म्हणून आता ती अर्णव सरांना शांत करते। अर्णव सरांना म्हणते की हे बघा, प्लीज काही म्हणू नका आणि माझ्यामुळे तुमच्यात आणि अंजली ताईमध्ये वाद नकोय, काही झालं तरी मी आता राकेशची माफी मागते। म्हणून ईश्वरी मोठ्या मनाने आता राकेशची माफी मागते आणि राकेशला तर हाच खूप मोठा एक आनंद होतो, कारण आज चक्क ही ईश्वरी आपली माफी मागणार आहे आणि त्याला आता सगळ्यांच्या तोंडावर ईश्वरीला दोषी ठरवायचं असतं, जेणेकरून अंजली काही करेल आणि ह्या ईश्वरीला घराच्या बाहेर काढेल। ईश्वरीला घराच्या बाहेर काढल्यानंतर मात्र ह्या ईश्वरी आणि हा अर्णवला मात्र आपण काही एका चुटकीशूर मात्र यांची प्रॉपर्टी घेऊ शकतो आणि ह्या ईश्वरीवर आपण कब्जा मिळू शकतो, असं मात्र आता ह्या राकेशचा डाव असतो। काही झालं तरी आता यांना एकत्र यायला नको, यांच्यामध्ये असे वाद आहे तर ते कायम राहायला हवेत आणि अंजली मामीला सुद्धा हेच हवं असतं। अंजली मामी सुद्धा त्यासाठी प्रयत्न करत असते। अंजली आता अर्णव ईश्वरी यांच्यामधील वाद हे कायम राहावेत यासाठी मात्र ती प्रयत्न करत असते। त्यानंतर मात्र जेव्हा अर्णव हा अंजलीवर धावून गेलेला असतो, याचा अंजलीला फारच राग येतो। अंजली म्हणते की हे सगळं ईश्वरीमुळे होत आहे। आज म्हणजे अर्णव माझ्यावर इतकं प्रेम करतो, माझ्यासाठी काय हवं काय नको ते सर्व काही तो करतो, पण आज ह्या ईश्वरीमुळे आमच्यामध्ये इतके वाद झालेले आहेत आणि माझ्या नवऱ्यावर सुद्धा असा संशय घेण्याचा प्रयत्न करून त्यांना घराच्या बाहेर काढण्यासाठी ती इतके प्रयत्न करत आहे। तर अंजलीला इतका राग आलेला असतो। अंजली लगेच रूममध्ये जाते आणि रूममध्ये जाऊन मात्र ती आता खूप रडत असते। तिला वाईट वाटतं की अर्णवने तिच्यावर हात उचललेला आहे। अर्णवला सुद्धा मात्र आता वाईट वाटतं, कारण आज आपण अंजली ताईवर हात उचलला, परंतु अंजली ताईने मात्र सीमा पार केलेल्या आहेत। तिने ईश्वरीचे असं वागायला नको, कारण ईश्वरी किती काळजी घेते, कनूची काळजी घेते, अंजलीला सुद्धा काय हवं काय नको ते पाहते, तरीसुद्धा अंजली असं का वागत असेल। नक्की अंजली ताईचं खूप चुकते, पण तरीसुद्धा स्वतःची चुकती आता स्वतः तिच्या लक्षात येत नाही आणि ईश्वरीला दोषी ठरवते। अर्णवला सुद्धा फार वाईट वाटतं। त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये येतात। ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही असं करायला नको होतं, तुम्हाला आता ताईची माफी मागावी लागेल। अर्णव म्हणतो की मला माफी मागण्याची माझी काही चूक नाही, पण आज अंजली ताई जे काही वागलीत ना ते खरंच मला नाही आवडले। काही झालं तरी आज माझ्या डोक्यामध्ये एक शंका आलेली आहे, म्हणजे राकेश बदललेला नाही, राकेश बदलण्याचं नाटक करतोय आणि काही झालं तरी आता त्याने अंजली ताईचे कान भरलेले आहेत आणि हे सर्व अंजली ताईला सांगून मात्र तो आपल्यासमोर हे नाटक करत आहे की आता ते जे काही बोलतो, म्हणजे अर्णव आणि ईश्वरी करूची इतकी काळजी घेतात, जे काही तो बोलला ना तर ते मला खोटं वाटतं। नक्कीच आता हे सर्व काय आहे हे शोधून काढावं लागेल। त्यासाठी मात्र त्यांनी एक प्लॅन केलेला असतो की राकेशची जी म्हणजे मेमरी गेलेली आहे तर नक्की तो नाटक करतो की काय करतो हे शोधून घेण्यासाठी मात्र आता ईश्वरी घर सोडते। आता अर्णव आणि ईश्वरीमध्ये खूप भांडण झालेलं आहे असं ते दाखवतात आणि इतकं भांडण कडाक्याचं दोघंही करतात, जेणेकरून आता ईश्वरी घर सोडून जाण्याचा निर्णय घेत आहे आणि हे सगळं त्यांचं एक नाटक असतं। ईश्वरी आता अर्णवशी खूपच भांडण करते आणि अर्णवला म्हणते की मी आता कायमचं हे घर सोडून माझ्या आईच्या घरी जाणार आहे। तेव्हा आता सगळ्यांना फार मोठा एक धक्का बसतो। आकाश म्हणतो की ईश्वरी तू असं का करते, आणि हे बघ ईश्वरी वहिनी, तू अर्णव दादाला सोडून जाऊ नकोस। आता ईश्वरी म्हणते की मला काही घेणं नाही, मी आता जाणार आहे। ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघत आता हसत सुद्धा असतात आणि एकमेकांशी भांडणसुद्धा करत असतात। राकेश आणि अंजलीला तर असं वाटतं की आता बरं झालं, ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांमध्ये भांडण झालं
झालं. वल्लरीला सुद्धा तेच हवं असतं. वल्लरी आनंदाने तर अगदी गालातल्या गालात हसत असते, कारण एकदाची बेत आता ह्या घरातून जाईल आणि अर्णवला तर कसंही मॅनेज करता येईल म्हणून मात्र आता ती मुद्दाम आपली बॅग वगैरे भरते आणि तेथून जात असते. आणि त्याच वेळेस आता कर्णिका खूप जोराने रडायला सुरुवात करते. कर्णिका इतकी रडत असते, आता अंजलीला धक्काच बसतो. अंजली म्हणते की नक्की आता ही मुलगी काय करेल माहिती नाही. आता ही कर्णिका राहते की नाही त्यासाठी मात्र आपल्याला त्या ईश्वरीचा हातापाय पडावं लागतं की काय. आता ईश्वरी तरी ऐकायला तयारच नसते. ईश्वरी घाईने मात्र तिथून निघून जाते. कर्णिका काही केलं तरी रडायची थांबत नाही. आता अंजलीला तर फार अगदी पश्चातापच होत असतो. ईश्वरी घर सोडून गेली, आता काय करायचं. त्यानंतर जेव्हा आता ईश्वरी इकडे राहायला येते आणि ईश्वरी इकडे राहण्या आल्यानंतर तिला शुभंकरच्या आता एक वेगळंच वागणं तिला काही समजतं. म्हणजे नम्रता आणि आकाश या दोघांमध्ये जे वाद झालेले आहेत तर ते वाद नक्की ह्या शुभंकरमुळे तर झाले नसेल असं काहीतरी आता त्याच्या रूममधून तिला आता अगदी आढळण्यात येत असतं. शुभंकर इतकं विचित्र का वागत असेल, रात्री तो असा रूममध्ये काय करतोस जेणेकरून आता आज आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. म्हणून ती नम्रताला याबद्दल विचारते. नम्रता म्हणते की माहिती नाही त्याचं रूममध्ये काय सुरू असतं आणि आजकाल जरा तो विचित्रच वागतोय. आणि त्यानंतर मात्र आता जेव्हा त्या रात्री शुभंकर नक्की रूममध्ये काय करत आहे, नक्की त्याचं असं काय सुरू असेल की तो हे जे काही करतो ते मात्र त्यावर बारीक लक्ष ठेवतात. आणि त्याच वेळेस आता त्या दोघींच्याही लक्षात येतं की नक्की हा शुभंकर काहीतरी वेगळेच प्रयत्न करत आहे आणि शुभंकर मात्र आकाशला मारण्याचं प्लॅनिंग करत आहे. आकाशला तो कसं मारायचं याचं सगळं काही परफेक्ट प्लॅनिंग करत असतो. आता हे ऐकल्यानंतर आणि हे बघितल्यानंतर नम्रताला तर फार मोठा धक्काच बसतो. नम्रता म्हणते की शुभंकर असा वागू शकतो मला माहिती नाही. म्हणून आता ईश्वरी तिला शांत राहायला सांगते आणि म्हणते की हे बघ, ईश्वरी तिला समजावते की तू काही टेन्शन घेऊ नकोस, आता आपण मात्र सगळं काही छान करायचं आहे. त्यानंतर मात्र आता शुभंकरचं असली रूप मात्र नम्रताच्या समोर येतं. तर आता हा म्हणजे शुभंकर काय करतो, आकाशला फोन करतो आणि आकाशला फोन करून एका ठिकाणी भेटायला बोलावून घेतो. पण त्या अगोदर नम्रताने आकाशला फोन केलेला असतो आणि आकाशला फोन करून ती म्हणते की हे बघ आकाश, तू त्या शुभंकरला भेटायला जाऊ नकोस. मी तुम्हाला सांगते खरंच तुम्ही शुभंकरला भेटायला जाऊ नका. तेव्हा आता आकाश म्हणतो की नमो तू काय बोलतेस, मलाच माझं कळत नाही. एकतर ईश्वरी वहिनी घर सोडून गेलेली आहे आणि त्यात म्हणजे आता तू मला असं का म्हणतेस. त्यावरती नम्रता म्हणते की हे बघ, मी तुला सगळं काही सांगणार आहे, प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव, कारण हा शुभंकर चांगला नाही. तेव्हा आकाश म्हणतो की अगं असं का बोलतेस, तो तर आपल्याला दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोस आणि तरीसुद्धा तू त्याच्यावर आरोप का घेतेस. तेव्हा नम्रता म्हणते की हे बघ आकाश सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे, जे काही आहे ते तुम्हाला सत्य सांगायचं आहे. ईश्वरीकडे आता ती मोबाईल देते आणि ईश्वरीला म्हणते की काही झालं तरी आता ईश्वरी आकाशला समजावते की भाऊजी तुम्ही त्या शुभंकरपासून लांब राहा, कारण तो चांगला नाही आणि काही झालं तरी आता त्याला धडा शिकवावाच लागेल. पण तरीसुद्धा आता आकाशच्या काही लक्षात येत नाही आणि तो शुभंकर मात्र आता आकाशला मारण्यासाठी गुंड पाठवतो. आकाशला एका ठिकाणी बोलून घेतो आणि एका ठिकाणी बोलून मात्र तो आता आकाशला मारण्याचा प्लॅनिंग करतो. आकाशला तो मारतच असतो आणि त्याच ठिकाणी आता ईश्वरी आणि नम्रता येऊन पोहोचतात आणि आकाशला त्या संकटातून वाचवतात, त्या गुंडांच्या तावडीतून वाचवतात. तेव्हा आता शुभंकर म्हणजे त्याने गुंड पाठवलेले असतात आकाशला मारण्यासाठी आणि शुभंकर लगेच तिथे येतो. शुभंकर म्हणतो की हे बघ, जर तू आता नम्रता तू माझी झाली नाहीस तर मी तुला नाही सोडणार, कारण फक्त तू माझी मला हवी आहेस आणि यामध्ये आकाशचा बळी जाऊ शकतो. आज मात्र आकाशची अवस्था मी अशी केली आहे आणि जर तू माझ्याशी लग्न केले नाही तर मी आकाशला नाही सोडणार, मी आता आकाशला मारून टाकेल अशी धमकी मात्र तो देतो. आणि त्याच ठिकाणी ईश्वरी अर्णवला बोलावून घेते. अर्णव मात्र हा शुभंकरला खूपच मारतो आणि शुभंकरला म्हणतो की हे बघ, लायकीत राहायचं, माझ्या भावावर जर डोळा ओव्हर करून बघण्याची जर हिंमत केली तर मात्र मी तुला नाही सोडणार, आम्ही तर तुला खूप चांगलं समजत होतो आणि तू तर असा निघालास. नम्रता सनकनी आता एक शुभंकरच्या कानामागे देते. तो लगेच नम्रताचा हात धरतो आणि तिला घेऊन तेथून ओढतच जात असतो. तेव्हा ईश्वरी घाईने पुढे येते आणि शुभंकरला आणखीनच जोरात एक कानामागे ठेवून देते. नम्रता आता आकाशला घट्ट मिठी मारते आणि आकाश आणि नम्रता पुन्हा एकत्र येतात आणि दोघंही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. नम्रता विचारते की आकाश सर, तुम्हाला काही झाले तर नाही ना. त्यावरती मात्र आता आकाश म्हणतो की नाही, हे बघ नम्रता, तू काही कर पण स्वतःची काळजी घे.
तेव्हा शुभंकरला मात्र त्या घरामध्ये राहून देण्यासाठी ईश्वरी नकार देते आणि आत्ताच्या आत्ता मात्र तू येथून लगेच जायचं आहे या घरामध्ये, परत तू तोंडसुद्धा दाखवू नकोस. तेव्हा आता शुभंकर माफी मागण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की हे बघ मला माफ कर, मी असं वागायला नको होतं. तेव्हा मात्र आता शुभंकरचं हे खरं रूप मात्र सगळ्यांनी ओळखलेलं असतं, परंतु शुभंकर मात्र तरीसुद्धा हे सर्व नाटक करत असतो. काही झालं तरी हे सर्व त्याचं नाटक आहे. त्यानंतर मात्र आता इकडे वल्लरी ही रमाकांतला शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस आता ईश्वरी आणि अर्णव हे सगळेजण घरी येत असताना रमाकांत त्यांच्यासमोर आता एका भयानक म्हणजे गाडीसमोर आलेला असतो आणि त्याच गाडीसमोर आता त्याचा अपघात होणार. तोच ईश्वरी धावत जाते आणि ईश्वरी धावत जाऊन मात्र रमाकांतचा जीव वाचवते आणि रमाकांतला बघून मात्र ईश्वरीला फार असा आनंद होतो. ईश्वरीला बघितल्या क्षणी मात्र आता आनंद झाल्या क्षणी आता ती अर्णवला म्हणते की हे तुमचे बाबा आहेत, तुम्ही त्यांना ओळखलात का? आणि हे बघा तुमच्या बाबाची काही चूक नाही, आपल्याला आज बाबांना घरी घेऊन जायचं आहे. त्यावरती आता अर्णव म्हणतो की ईश्वरी म्हणते की आपला प्लॅन काय आहे हे फक्त आता आपल्या दोघांचं भांडणच राहील. घरी आपल्याला जे नाटक करायचं आहे तर ते नाटक राहील आणि आता आपल्या भांडणामुळे आज नम्रता आणि आकाश या दोघांचं प्रेम एकमेकांना समजले, दोघांमधील गैरसमज मिटले आणि शुभंकरचं खरं रूप आपल्यासमोर आले. पण आज आपल्या आकाश सरांचा जीव वाचला, तेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण घरच्यांसमोर आपल्याला भांडणाचं नाटक करायचं आहे आणि त्याच वेळेस ते रमाकांतला अगदी समजवतात आणि प्रेमाने घरी घेऊन जातात. रमाकांत घरी आल्यानंतर वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते. वल्लरीला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद. कारण आता रमाकांत घरी आल्यामुळे वल्लरीच्या पापाचा घडा कसा भरलेला असतो आणि तिच्या पापाचा बँड कसा वाजलेला असतो हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.